नमस्कार. पंढरीचा परिवारमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण पंढरपूर तालुक्यातील सुपली येथे आलो आहोत आणि नामदेव पांडुरंग यलमार उर्फ नाना यांच्या शेतामध्ये आलो आहोत आणि त्यांच्या शेतीचा जो केळीचा प्लॉट आहे, कारण हा भाग बघावा तसा ऊसपट्ट्याचा भाग आहे आणि ऊसपट्ट्यामध्ये एवढ्या चांगल्या रानामध्ये किंवा या काळ्या मातीमध्ये तुम्ही केळीचं पीक घेण्याचं जे धाडस केलं आणि हे भरघोस उत्पन्न आज आपल्या डोळ्यासमोर जे दिसतंय याबद्दलची सविस्तर माहिती घेण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत. काळ्या आईमध्ये रक्ताचं घामाचं पाणी करून ज्या वेळेला आपण काळ्या आईला वाहतो त्यावेळेला काळ्या आई खरंच योग्य तो मोबदला देऊन शेतकऱ्याला भरभरून दान देण्याचं काम करते. ते दान आज यांच्या पदरामध्ये पडले का आणि कशा पद्धतीने पडले आणि हे उत्पन्न काढण्यामागे त्यांचं कष्ट आणि केलेलं सगळा खटाटोप हा सगळा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार नाना. नमस्कार. काय आता हा सगळा आम्ही येताना बघितलं, बराचसा भाग हा ऊसपट्ट्याचा भाग दिसतोय. ऊसपट्ट्याचा भाग आहे हा सगळा. पण तुम्ही केळी लावायचे धाडस कसं केले ह्या भागामध्ये? मी धाडस प्रयोग वेगवेगळा प्रयोग करायचा म्हणून केळीचा प्रयोग केला आणि शिंदे साहेबांकडं मायक्रोसनची रोपं मी निवडली पहिल्यांदा. पण हा मग आता अनेक कंपनी आहेत, त्याची मायक्रोसनचीच का रोपं निवडली? मायक्रोसनचीच मी इथं सुपलीत एक जणांना लावली होती, 10-15 गुंठ होती. ती बघून आलो आणि ती बघितल्यानंतर मला मायक्रोसनच घड आणि त्या केळीची क्वालिटी एक नंबर वाटली, त्यामुळे मायक्रोसनची पहिल्यांदा मी निवड केली. आता तुमचं सगळं क्षेत्र किती आहे टोटल? माझं क्षेत्र 27 एकर आहे. केळी किती आहे त्यातली? केळी आता 1.25 एकर आहे केळी. बाकीच काय काय उत्पन्न आहे? माझं बाकीचं डाळिंब 4 एकर आहे, बरं. द्राक्ष 5 एकर आहे आणि बाकीचा ऊस आहे. किती रोपं बसली आणि ह्याची साधारणतः लागण कधी केली, त्याचं पूर्व मशागत आणि समजा रोपांची संख्या थोडीशी सविस्तर माहिती सांगितली तर बरं होईल. 21 जुलैला मी याची लागण केली. बरं. आज 11 महिने प्लॉटला पूर्ण झालेत. माझं जवळजवळ 30 टन हार्वेस्टिंग झालंय. 1.25 एकरामध्ये? 1.25 एकरात 30 टन झाले आणि आता जो माल तुम्हाला दिसतोय तो 30 टन माल माझा 30 टनापेक्षा जास्त शिल्लक आहे मला माझा माल. म्हणजे 60 टन तरी ते उत्पन्न? 60 टन निश्चित. गेलेला रेट काय मिळाला? 28.5 रुपये. आणि आता आता बी 28.5 28 कटिंग चालू आहे. आता काय वाटतं ह्याची सुरुवात थोडी सांगा बाबा, कधी ह्याची पूर्व मशागत कशी केली किंवा काय त्याला? 21 जुलैच्या अगोदर माझं रान हे मका होती. मक्याचं रान नांगरलं, मी शेणखत टाकलं नाही. लोक म्हणते तेवढं शेणखत टाका तेवढं टाका, मी शेणखत टाकलं नाही, तुम्हाला क्लिअर सांगतो. नंतर मी काय केलं, लागण केली आणि बांधणीच्या वेळेला भोवतावर एक दोन्हीच्या मध्ये एक क्रेट ओतला शेणखताचा. बरोबर. आणि बांधून घेतली, बेसळ डोस टाकला आणि बांधणीनंतर दुसरी लॅटरल टाकली. तोपर्यंत एकच लॅटरल होती. बांधणीनंतर एक दुसरी लॅटरल टाकली आणि दुसरी लॅटरल टाकल्यानंतर परत बेसळ डोस दिला. त्यावर केळी ह्याचं कष्ट म्हणजे फक्त 2च वेळा मी पिली कापली. बरोबर. 0 कष्ट मला वाटतं केळीचं. आता पाणी तर निचऱ्याची जमीन असावी म्हणते केळीला. हो बरोबर. इथं काळा रान दिसते. यामध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम आला नाही? कसलाच प्रॉब्लेम नाही. गेल्या वर्षी एवढा पाऊस झाला पण कुठल्याही पावसात या रानात एक टिपका सुद्धा साचला नाही. याला काही रोग वगैरे काय व्हायरस म्हणून आहे रोग, पण मला कुठं जाणवला नाही. तुम्हाला कुठं जाणवलं का बघा तुम्ही? एक तर केळ तुम्हाला तुटाळ दिसतंय बघा. आता ही रोप मागवली कुठलं? शिंदे साहेबांकडून मागवले, आपल्या बशीचे साहेब. ठीक आहे. आणि मग पुढचं गायडन्स कोणी केलं? शिंदे साहेबांनीच केलं. त्यांनीच केलं. हो त्यांनीच केलं. आता त्यांच्याकडून कसा प्रतिसाद लाभतोय तुम्हाला? त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद आहे म्हणून मी आज मी तिला काल परवा दिवशीच मी 5,000 रुपये बुक केले. दादा नवीन 5,000 रुपये लागवडीसाठी बुक केले. म्हणजे जर शेतकरी समाधानी असेल तर आणखी नवनवीन प्रयोग करण्यासाठी आणि नवनवीन उत्पादन घेण्यासाठी नवनवीन प्रयोगासाठी तयार राहत असताना करत असताना अजून 5,000 रुपयाची बुकिंग करून हे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. शिंदे साहेब आपल्या बरोबर आहेत. शिंदे साहेब नमस्कार. नमस्कार. काय आपण कुठल्या कंपनीची रोपं देण्यात दिली, थोडीशी सविस्तर माहिती सांगा म्हणजे बाकी शेतकऱ्यांना थोडा फायदा होईल. ठीक आहे. आपले श्री शेतकरी नामदेव यलमार, मुक्काम पोस्ट सुपली, तालुका पंढरपूर येथील शेतकरी आहेत. आपण मायक्रोसन G9 ह्या कंपनीचं 4 वर्षापासून काम करतोय. तर 4 वर्षापासून माझं काम करायचं सिस्टम वेगळं आहे खूप. तर आपण शेतकऱ्यांना एक चांगल्या क्वालिटीची रोपं मिळावी, त्यांना चांगली रोपं मिळाली तर चांगलं उत्पन्न काढू शकतो शेतकरी. ह्या अनुषंगाने त्यांनी मला कॉल केला की शिंदे सर, आपल्याला माझ्या
शेतामध्ये केळी लागवड करायची आहे आणि तुमचे प्लॉट खूप सारे चांगले आहेत. ह्या एरियामध्ये एक प्लॉट बघितलाय मी, तुम्ही मला भेट द्यावी. केळीला रान कसं आहे, ह्या रानामध्ये केळी येऊ शकते का? मग आल्यानंतर मी एक ह्यांच्या शेतीमध्ये भेट दिली. भेट दिल्यानंतर शेती बघितली, रान बघितलं, प्लॉट सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर आम्ही एक तारीख ठरवली आणि तारीख ठरवल्यानंतर त्यांना रोपं मिळाली. त्या तारखेला रोपं दिली. रोपं दिल्यानंतर प्रत्येक स्टेजनुसार त्यांचं काय शेड्यूल त्यांच्या हिशोबाने करत गेले. रासायनिकचं माझ्या हिशोबाचं शेड्यूल, ह्याला पोंगा भरणी असेल, 3 महिन्यानंतर छोटासा रिंगडोस असेल, रिंगडोस झाल्यानंतर केळी बांधणी असेल आणि केळी बांधल्यानंतर जी काय लिक्विडेशन आहे, फर्टिगेशन खालून ड्रिप मधनं सोडायचे. अगदी तुम्ही बघू शकता आज जवळपास यलमार साहेब, आज या प्लॉटला टोटल आज केळी लावल्यापासून तारीख कोणती होती आपली केळी लागवड? 21 जुलै 2025. 21 जुलै 2025. शेतकरी मित्रांनो, 21 जुलै 2025 पाठीमागच्या वर्षामधील ही लागवड आहे. 11 महिने, काल परवा 11 महिने झाले. आज बरोबर. जे आपल्याकडे गाडी आलेली आहे, ह्या गाडी सकट माझं 30 टनाचं कटिंग होतंय आज. 30 टनाच्या राहिलेलं आसपास. हो, राहिलेलं मला 30 टन आहे. आणि माझ्या सरासरी एका घराचं वजन सरासरी हो. 30-32 किलो आले. 30-32 किलोचं सरासरी. average. हा. म्हणजे आवरेज सुद्धा काही कमी नाही किंवा एका दुसरा घड असा नाही. पण तुम्ही शिंदे साहेब, जर बाकीच्या शेतकऱ्यांनी जर तुम्हाला संपर्क साधला तर तुम्ही लागवडीपासून कटिंग पर्यंत सहकार्य करताय का फक्त रोपच पुरवताय ते? आपल्याकडून मायक्रोसन G9 या कंपनीकडून आपण फक्त शेतकऱ्यांना रोपच देत नाही, तर त्या रोपांबरोबर त्याला पोंगा भरणीचं काय शेड्यूल करायचं आहे, रिंगडोस कशा पद्धतीनं करायचा आहे. केळी बांधल्यानंतर 7 महिन्यानंतर मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत, परंतु आज कंपनीचं नुसतं डीलरशिपचं आपण काम करत नाही शेतकरी मित्रांनो. तर रोपं देण्यापासून माल हार्वेस्टिंग पर्यंत मी आज कंपनीचा डीलर प्लस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून पण काम करतोय. हा सगळा प्रयोग करत असताना एक शेतकरी पण खुश राहायला पाहिजे. नुसताच खुश नाही, त्याला नंबर 1 क्वालिटीचा मार्केट मधला रेट पण मिळाला पाहिजे. आज मित्रांनो 28 रुपये 50 पैसे हायेस्ट रेट देऊन हा माल इराणला एक्सपोर्ट होतोय. या उत्पन्नाबाबत आणि या रेटवरती तुम्ही खुश आहात का? एकदम खुश आहे मी, अधिक माझी फॅमिली एकदम खुश आहे केळीवर. मी त्यांना सल्ला देणार ना, गायडन्स करणार. बरं, लावा केळी. या वर्षी साहेबांनी काय आपल्याकडं रोप बुकिंग केले जवळपास परवा दिवशी, म्हणजे एक 3 दिवसापूर्वी त्यांनी जवळपास किती रोप बुकिंग केले? 5,000 बुकिंग केले. 5,000 रोपांचं बुकिंग केलंय. शेतकरी मित्रांनो, जर पाठीमागच्या वर्षी लावलेलं बाग सक्सेस आहे आणि सक्सेसफुल झाले, 28 रुपये 50 पैसे रेट मिळालाय आणि ह्या वर्षी त्यांनी 5,000 रोपांचं बुकिंग पाठीमागच्या 3 दिवसापूर्वी दिलेले. खरं तर शेतकऱ्यांना काहीतरी सांगून, खोटं किंवा भूलथापा मारून अनेक लोक शेतकऱ्यांच्या गळ्यामध्ये नवनवीन प्रोडक्ट टाकतायत, नवनवीन कंपनीचे माल टाकतायत, रोपं टाकतायत आणि बऱ्यापैकी शेतकऱ्याला, बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा काही ठराविक लोकांचा शेतकऱ्यांना गंडा घालण्याचाच प्रकार आहे. पण आता जे काय आपण ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आलोय त्याला काय वाटतं बाबा, अशा ज्या कंपन्या बाहेरच्या आहेत त्या बाहेरच्या कंपनीकडून, कुठल्याही कंपनीकडून बोगस रोप घेऊ नयेत. त्यांनी मायक्रोसनचं रॉप घ्यावा आणि लावावा. एक वर्ष त्या शेतकऱ्याने अनुभव घेतला की दुसऱ्या वर्षी तो शेतकरी स्वतःहून बुकिंग करणार. एवढं ह्याचा अनुभव चांगला आहे. आणि ह्याचं कसं आहे, एक तर 11व्या महिन्यात आपलं हार्वेस्टिंग झालंय. 11 महिन्याच्या आत तुम्हाला 11 महिन्यात कुठल्या पिकाचे पैसे येतात? कुठल्या पिकाचा आज मला तुम्ही सांगा, आज जर आपण पीक लावलं 11 महिन्यात कुठल्या पिकाचे पैसे तुम्हाला मिळतात? नाही. ऊस लावा, 16 महिने आपल्याला ऊस सांभाळावा लागतोय. 16 महिन्यानंतर कुठं तर ऊस, त्याला ती बी ऊस घालवताना 6-7 जणांच्या पाया पडावं लागतंय. तसं केळीला पाया पडावं लागत नाही. आज आता कटिंग चालू आहे. कटिंग चालू असताना तुमच्या समोर 3 ते 4 व्यापाऱ्यांचा फोन आला. हो, आला होता. हा, की तुम्ही केळी मला फोन करतो, मला आता कशी काय दिली. एवढी ह्या मालाचं वैशिष्ट्य एक आहे, गोल्डन कलरवर माल, ग्रीन कलरवर माल तयार होतोय. त्यामुळे गिराईक जे व्यापारी आहेत ते व्यापारी बागात आला की हालतच नाही. म्हणजे तुम्ही ह्या मालावरती, रेटवरती आणि उत्पन्नावरती एकदम समाधानी आहात. एकदम समाधानी आहे. शेट्टी साहेब, काय सल्ला द्याल तुम्ही शेतकऱ्यांना? आज शेतकऱ्यांचाच नाही, आता यांचा प्लॉट आहे, पण यांना जसं सहकार्य केलं तसंच बाकी शेतकऱ्यांना स्वतः सहकार्य करणार का? रोपं दिल्यापासून का फक्त रोपच देणार? आज तुम्ही बघताय हा प्लॉट खूप चांगला डेव्हलप आहे. आज मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत, परंतु आज जर प्लॉटचा विचार केला तर ह्या प्लॉटवर ग्रीनरी खूप चांगली आहे. प्लॉटला कलर
मालाला क्वालिटी एक नंबर आहे. वरल्या बघ, फळीतली बघितली. आज जरी आपण मोजली केळं तर कमीत कमी 32 आणि जास्तीत जास्त 38 केळं आहेत. वाह. आणि शेवटच्या फणीत आम्ही ठेवलेल्या फणीत 14 ते 16 केळं ठेवलेत आम्ही. मी 13 ते 14 फण्या ठेवल्यात. 13 पडल्या ते होत्या 15-16 फण्या पडल्या होत्या, हम्म. परंतु मी आपलं खालनं कट करून मी फक्त 13 ते 14 मोजकाच माल हा ठेवला. मोजकाच माल ठेवला आणि ती माल चांगल्या पद्धतीने पोचला. ऊस पिकात आपला जास्तीत जास्त मी सुद्धा ऊस बागायतर आहे. माझा बी 10 एकर ऊस आहे. किती जरी ऊसात बदललं तर 100 टनावर जात नाही. 100 टन हायएस्ट उत्पन्न निघतं. त्याचं 3 लाख रुपये होते. त्यात कमीत कमी 1 लाख रुपये खर्च असतोय खत आणि इतर तर केळी पिकाचं कसं आहे 1.5-2 लाख रुपये खर्च होतो एकरी, पण उत्पन्न कमीत कमी 10 लाखाच्या आत येत नाही. 4 म्हणजे ते 5 पट ऊसापेक्षा जास्त उत्पन्न आहे केळी. ऊसापेक्षा केळी परवडते आणि उत्पन्न चांगलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. केळी उत्पन्न एकदम मस्त आणि स्वस्त म्हणायचं. केळी लावताना जर व्यवस्थित सेटलमेंट केलं किंवा व्यवस्थित म्हणजे त्याचं प्लॅनिंग केलं तर केळी 11 महिन्यात आपण हार्वेस्टिंग करतोय. 12व्या महिन्यात खोडं धरायला धरू शकतो. नसेल तर मोडायचं आणि परत केळी लागण करायची. पडव्याच्या भानगडीत पडायचं नाही. तरी सुद्धा तुमचं ऊसाच्या 3 पिका एवढं एका पिकात पैसे निघतात. मी नवीन शेतकरी एक तयार केला माझ्या शेजारचाच, धनाजी भारत लाडे. त्यानं सुद्धा काल परवा 2,000 रुपये बुक केलेत माझी ही केळीचा प्लॉट बघून. आणि तुम्ही फण्या मोजा, आपल्या केळीच्या फण्या मोजा. फणीत आपलं घरात फण्या किती आहेत, त्याचं वेट किती आहे, त्याचं काठ्यावर सुद्धा आपण बघू शकतो. अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या घामाचं दाम ज्यावेळेला शेतकऱ्याच्या पदरात पडतं आणि रक्ताचं पाणी घामावाटा आपण ज्यावेळेला शेतकरी जमिनीमध्ये मुरवतो त्यावेळेला काळी आई सुद्धा भरभरून दान देते. ते हे आपल्या समोर मूर्तिमंत उदाहरण आहे. अशा पद्धतीनं आपण अनेक शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत असतो आणि त्यापैकीची एक सक्सेसफुल शेतकऱ्यांची मुलाखत आज आपण घेतलेली आहे आणि पुढे आपण अशाच पद्धतीनं मुलाखती घेत राहू. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.